आता आपण सध्या उभे आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड तालुक्यातील हरदडा येथे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी काही मतदार बंधू उपस्थित आहेत। आपण त्यांना प्रश्न विचारूया की ते विरोधकावर नाराज आहेत का आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला ते साथ करणार आहेत का। काय परिस्थिती राहील या मतदारसंघामध्ये? आज या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जे महाविकास आघाडीकडून जे उमेदवार दिले नागेश पाटील आष्टीकर आणि विरोधात त्यांच्या दिले ते बाबुराव पाटील कवळीकर, नागेश पाटलाला याचा एकच प्लस पॉईंट राहील की सरकार विरोधी, शेतकरी त्रस्त, मजुरदार वर्ग त्रस्त आणि सर्वसामान्य जनता त्रस्त आहे। काँग्रेसच्या काळात 400 रुपयाचं सिलेंडर भेटायचं ते 1100 रुपयाला भेटून राहिलं, 70 रुपये पेट्रोल होतं ते 110 रुपयावर गेलं आणि खताचं DAPचं जे पोतं होतं 900 रुपयाचं पोतं 1600 रुपयाला विकून राहिलं। त्यामुळं नागेश पाटलासाठी या मतदारसंघात एकदम चांगले त्याची हवा राहील। पीक विम्याचा संदर्भाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये पीक विम्याचा अजून आतापर्यंत कोणाला लाभ भेटला त्याचा काही परिणाम या मतदारसंघामध्ये मतदारावर होईल ना। शेतकरी वर्ग पीक विम्यासाठी त्रस्त आहे। पीक विमा मंजुरात होऊन अजून आतापर्यंत पीक विमा मिळाला नाही। या भागातील रोडचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असतील, सत्ताधाऱ्यांना आतापर्यंत मार्गी लावला का? आतापर्यंत जे आमच्या मतखंडात जे कॅनलला जे पाणी येत आहे ते मतखंडात एकही शितोडांना सोडता या सत्ताधाऱ्याने सर्व पाणी आमच्या खालच्या दिशेने जात आहे। आम्ही वारंवार सत्ताधाऱ्याला विनंती करत असताना कोणत्याही प्रकारची त्याची दखल नाही घेतली। प्रचंड नाराजी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये दिसत आहे आणि पाहूया येणाऱ्या काळामध्ये कोणाचा विजय होतो ते। शिवाजी देवसरकर, स्टार 9 मराठी, उमरखेड, यवतमाळ।